तांदळाच्या खिरीसाठी मी इथे तांदूळ घेतले आणि आपण हा तुकडा बासमती तांदूळ घेतलेला आहे, हा अर्धा कप आहे. आणि आपण हे तांदूळ आहेत ते भिजत ठेवलेले आहेत. मी अर्धा तास हे तांदूळ असे भिजत ठेवले, चांगले धुवून घ्यायचे आणि असे चांगले भिजवून घ्यायचे, म्हणजे हे बघा असे तुटले पाहिजेत अशा रीतीने. आणि तुम्हाला जर का वेळ नसेल तर 15 ते 20 मिनिटं तरी त्याला चांगले भिजवून घ्या. तर ही तयारी आधी करून ठेवायची आणि आपल्याला खिरीसाठी हे सगळं साहित्य लागणार आहे. आणि तुमच्याकडे असतील ते ड्रायफ्रुट्स घ्या तुम्ही. तर मी इथे पिस्ता घेतला आहे, काजू घेतला आहे, बदाम घेतला आहे, मनुका आणि चारोळी घेतलेली आहे. आणि आपल्याला केशर लागेल, केशरमुळे कसा कलर येईल चांगला. परत मी साखर घेतलेली आहे, तर साखर आपण अशी चवीनुसार टाकणार आहे. आणि ही वेलची पावडर आहे आणि आपल्याला दूध लागणार आहे. तर आता आपण प्रथम काय करूया, हे तांदूळ आहेत ना ते मिक्सरला बारीक असं नॉर्मली आपलं रवाळ असं करून घेऊया. तर हे बघा मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे, म्हणजे असं रवाळ करून घेतलं आहे बघा अशा रीतीने. तर अशा रीतीने आपण करून घ्यायचं, म्हणजे हे लवकर वाटलं जातं, म्हणजे वाटलं म्हणजे आपलं शिजलं जातं खिरीमध्ये. तर त्यासाठी आपण ही पहिली अशी तयारी करून घ्यायची. आणि आता आपण जे ड्रायफ्रुट्स घेतले ते तळून घेऊया. तर आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया. इथे मी 2 ते 3 चम्मच तूप घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे कसे ड्रायफ्रुट्स केवढे असतील त्यानुसार तुम्ही तूप घ्या. तर आता पिस्ता सोडून बाकीचं आपण सगळं ड्रायफ्रुट्स आहेत ते तळून घेणार आहे. तर हे तूप थोडं माझं तापलं गेलं आहे, त्यामुळे मी गॅस बंद केला आहे. आता ते जळलं जाऊ शकतं, त्यामुळे मी गॅस बंद केला आहे. तर मी आता थोडासा गॅस पेटवून घेते. हे चांगलं असं थोडंसं गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता हे आपलं काजू भाजले गेलेत, आपण हे काढून घेऊया. तर इथे मी आता बदाम घेतले बघा, तर बदाम पण आपण असंच भाजून घ्यायचं. तर आपले बदाम पण भाजले गेले चांगले, आपण हे पण काढून घेऊया. तर मी आता हे चारोळी ती टाकून घेते याच्यामध्ये. तर मी आता गॅस घालवला आहे, का तर ते तूप आहे ते आपलं जास्त तापलं गेलेलं आहे, त्यामुळे मी गॅस घालवला आहे चारोळी भाजताना. तरी आपली चारोळी पण भाजली गेली आहे चांगली, आपण ही पण काढून घेऊया. तर आता मी मनुका टाकून घेते आणि गॅस पेटवते. तर मनुका पण आपण चांगल्या अशा फुगेपर्यंत त्याला तळून घ्यायचं. मनुका आहेत ना ते आपण अशा सेपरेट ठेवायच्या, ह्या ड्रायफ्रुट्स बरोबर टाकायचं नाही खिरीमध्ये. आता त्या आधीच अशा फुगल्या असल्यामुळे त्याला नंतर टाकलं तरी चालतं. हे बघा आपले मनुका पण चांगले फुगले गेले, तर आपण हे पण आता काढून घेऊया. तर जे ड्रायफ्रुट्स तुमच्याकडे असतील अवेलेबल ते तुम्ही टाका. तर मी इथे टोप ठेवून घेतलेला आहे. आता टोपामध्ये आपण काय करूया, थोडं पाणी टाकून घेऊया आणि मग दूध टाकायचं आपण यामध्ये. आणि हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं. तर मी 1/4 कप पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर इथे मी गोकुळचं घेतलेलं आहे बघा, फुल फॅट मिल्क. तर हे असं दूध घ्यायचं, फुल फॅटचं असतं ते म्हशीचं. तुम्ही कुठलं पण ब्रँडचं घेतलं तरी चालेल, पण फुल फॅट दूध घ्या. तर मी यामध्ये ओतून घेते. हे एकूण 2 लिटर दूध आहे. तर आपण हे दूध सगळं ओतून घेतलेलं आहे. तर आपण ह्या दुधाला आता उकळी येऊन द्यायची आणि 3 ते 4 मिनिटं तरी त्याला चांगलं उकळून घ्यायचं आणि मग पुढची प्रोसेस करायची. तर आपलं दूध बघा उकळलंय. आता आपण हे दूध आहे ना ते 3 ते 4 मिनिटं तरी उकळून द्यायचं. आपण गॅस बारीक करायचा आणि दूध चांगलं 3 ते 4 मिनिटं ह्याला उकळून द्यायचं आणि सतत असं हलवत राहायचं. आणि ही साईडची अशी साय आहे ना ती अशी मध्ये रोवत राहायचं, म्हणजे साईडला अशी लागणार नाही टोपाला. आणि खालून पण असं हलवत राहायचं, म्हणजे आपलं दूध आहे ते खाली टोपाला चिकटणार नाही त्यासाठी. तर हे आता आपण 3 ते 4 मिनिटं होऊन देऊया. तर 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत आपलं दूध उकळून. आता आपण यातलं थोडंसं दूध काढून घेऊया. तर मी इथे आमटीचा चमचा त्याने दूध थोडं काढून घेते एका वाटीमध्ये आणि त्यामध्ये आपण केशर टाकून घ्यायचं. तर हे बघा एवढं चिमूटभर मी केशर टाकते त्यामध्ये आणि मग हे असं चमच्याने ते फिरून घ्यायचं. तर आता आपण हे दूध परत हलवून घेऊया थोडं, का तर हे कसं आपण केशर वगैरे टाकेपर्यंत थोडं साईडला लागतं लगेच दूध. आणि आपण आता तांदळाची जी पेस्ट केलेली ना ती टाकून घ्यायची याच्यामध्ये. असं चांगली मिक्स करून घ्या. आणि पेस्ट करताना मी थोडं पाणी टाकलेलं त्याच्यात. तर आता आपण पेस्ट टाकल्यानंतर पण त्याला परत असंच हलवून घ्यायचं. आता ती पेस्ट काय असते ती खाली तळाला जाऊन बसते आणि इथून पुढे आपण सतत हलवायचं. आणि आपण गॅस आहे तो मीडियम ठेवायचा. हे पण लक्षात घ्या, आपण हे खीर बनवताना टोप हा जाडबुडाचाच घ्यायचा, नाहीतर मग काय होतं टोपाला तांदूळ टाकले ते पण चिटकू शकतात, परत दूध पण लागू शकतं खाली. आणि टोप आपलं दूध आहे ना ते दुधाच्या वरती 1 ते 1.5 इंच तरी वरती जागा राहिली पाहिजे, अशा रीतीने टोप घ्यायचा. आणि आता आपण हे सतत असं हलवत राहूया. तर 10 मिनिटं झालेली आहेत. तर आपण बघूया आपले तांदूळ शिजले आहेत का. तर मी तुम्हाला दाखवते बघा एक काढून. तर हे बघा अशा रीतीने शिजले आहेत. तर असे चांगले असे मऊ शिजून घ्यायचे.
आणि आपले हे आता शिजून झालेले आहेत. आपण आता जे केशरचं दूध केलेलं ना ते टाकून घेऊया. तर आता आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स जे आपण तळलेले ते पण टाकून घेऊया. तर हे बघा मी काजू, बदाम आणि आपली चारोळी होती ती टाकून घेते. तर हे आपण आता 1 ते 2 मिनिटं होऊन देऊया आणि मग त्यानंतर आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊया. तर 2 ते 3 मिनिटं आपल्याला झाली. आपण आता हे बघा मी 1 कपला थोडीशी कमी साखर घेतली. तर बघूया आपल्याला किती लागते. मी अंदाजाने टाकते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आपण 8 चमचे टाकलेले आहे. पण तांदूळ आहे तो अर्धा कप घेतलेला. तर आपल्याला 1 कपला थोडीशी अशी कमी साखर लागलेली आहे. तर तुम्हाला कशा रीतीने केवढं गोड हवं त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये साखर वाढवू किंवा कमी करू शकता. तर मी ह्यामध्ये बाकीचा पिस्ता आणि आपण जे मनुका ठेवलेला ते आपण टाकून घेऊया. आणि एक स्टेप तुम्ही लक्षात ठेवा, जोपर्यंत आपला तांदूळ शिजत नाही ना तोपर्यंत आपण साखर टाकायची नाही. तांदूळ पूर्ण शिजल्यानंतरच आपण साखर टाकायची, नाही तर काय होतं तांदूळ शिजत नाहीत असं होतं. तर आता मस्त अशी घट्ट होत आलेली आहे आपली खीर. तर आपण अजून 2 ते 3 मिनिटं तरी होऊन देऊया. तर आपली ही खीर आता तयार झालेली आहे. आपल्याला 5 मिनिटं झालेले आहेत. तर बघा अशा रीतीने आपली झालेली आहे. का तर ही कशी अशीच पाहिजे, नाहीतर काय होईल परत थंड झाल्यानंतर ती एकदम घट्ट होत जाते. त्यामुळे आपली अशीच पाहिजे. आणि तुम्ही बघत असाल आपला तांदूळ पण असा वरती आलेला आहे. हे आपल्याला समजते की आपला भात हा चांगला शिजला गेलेला आहे. त्याच्यामध्ये जो आपण तांदूळ टाकला आहे ना तो चांगला शिजला गेला आहे. हे असा वरती येतो मग तो. आणि जेव्हा तो शिजलेला नसतो तेव्हा तो खाली बसतो तळाला. त्यामुळे त्याला सतत हलवायचं असतं, नाहीतर गट्टे गट्टे तयार होतात. तर आता आपण ह्याच्यामध्ये ही वेलची पावडर जी आपण केलेली ती टाकून घेऊया. तर आपण 5 ते 6 वेलच्या घेऊन मग त्याची पावडर केलेली आहे. तर ती पण मी टाकून घेते आणि सगळ्यात शेवटी टाकलेली आहे. आता मग काय होतं खिरीला असा वास मस्त राहतो. तर आपण ही पण चांगली मिक्स करून घेऊया. आपली ही खीर आता तयार झाली आणि मी तुम्हाला आता थंड झाल्यानंतर दाखवते कशा रीतीने होते ती. तर आपली खीर आता बनवून झालेली आहे बघा. किती मस्त अशी साय आलेली आहे. तर आपल्याला अर्धा तास झालेला आहे. तुम्ही बघत असाल कशा रीतीने घट्ट झालेली आहे. तर एवढीच घट्ट पाहिजे. ह्याच्यापेक्षा जर का जास्त घट्ट झाली ना तर ती अशी चवदार नाही लागत. मग खूपच असं घट्ट घट्ट असं लागतं ते. थोडीशी अशी मीडियम अशी कन्सिस्टन्सीमध्ये असते तर ती जास्त चविष्ट लागते. तर ही साय आहे आपली, ती एवढी घट्ट साय आलेली आहे. तर तुम्ही ही गरम गरम किंवा तुम्हाला थंड करून खायची तर तुम्ही थंड करून पण खाऊ शकता. छान चविष्ट अशी बनते. तर ही अशी खीर नक्की बनवून बघा. आता श्रावणी सोमवार येतो, परत गणपती येतात. त्यावेळेला तुम्हाला पाहुण्यांना वगैरे खायला घालायचे असेल तर तुम्ही ही खीर बनवून खायला घालू शकता. चविष्ट अशी खीर बनते. तर ही मी खीर 12 ते 13 लोकांसाठी बनवलेली आहे. थोडंसं जास्तच आहे 12-13 पेक्षा पण. 2 लिटर दुधाची चविष्ट अशी खीर तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा अशा रीतीने खीर ज्याप्रमाणे मी सांगितलं. आणि तुम्हाला काय वाटत असेल म्हणजे ह्याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अशा प्रकारची तुम्ही खीर बनवून बघा. आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आजचं स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा.